आणि महत्त्वाची बातमी आता पाहूया। पुण्यात अतिशय गजबजलेल्या ठिकाणावर स्फोट झालेत। बालगंधर्व, देना बँक, मॅकडोनाल्ड आणि गरवारे चौक या अतिशय रहदारी असलेल्या ठिकाणी हे स्फोट झालेले आहेत। पहिला स्फोट बालगंधर्व जवळ झाला, त्यानंतर 1 किलोमीटरच्या अंतराच्या परिघात आणि अर्ध्या तासात हे सगळे स्फोट झाले। या स्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईसह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। बालगंधर्व, देना बँक, मॅकडोनाल्ड आणि गरवारे चौक हे पुण्यातले अतिशय महत्त्वाची ठिकाणं, गजबजलेली ठिकाणं। या 4 ठिकाणी काल रात्री 7:45च्या सुमारास हे स्फोट झालेले आहेत। स्फोटाची तीव्रता जरी कमी असली तरी या स्फोटामागचा नेमका उद्देश तरी काय, यामुळे देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। आपण ही दृश्य बघतात। पुण्यात ज्या 4 ठिकाणी काल स्फोट झाले, कमी तीव्रतेचे हे स्फोट होते। या स्फोटानंतर काही वेळानंतर आणखी 2 ठिकाणी स्फोटकं निकामी करण्यात आली। रहदारीच्या ठिकाणी झालेल्या या स्फोटांमुळे पुणेकरांमध्ये मात्र घबराट निर्माण झालेली आहे। बुधवारी पुणे पुन्हा एकदा हादरलं। एकामागून एक झालेल्या 4 स्फोटांनी पुणेकर पुन्हा एकदा धास्तावले। पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर 4 ठिकाणी स्फोट झाले। वेळ संध्याकाळी 7:30 वाजताची। प्रसिद्ध आणि पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराजवळ पहिला स्फोट झाला। त्यानंतर वेळ साधारणपणे 7:45ची। मॅकडोनाल्ड जवळ दुसरा स्फोट झाला। इथं असणाऱ्या कचऱ्यात असलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला। वेळ रात्री 7:50ची। देना बँकेच्या ATM जवळ तिसरा स्फोट झाला। तर अवघ्या काही मिनिटांनंतर चौथ्या स्फोटाचंही वृत्त येऊन धडकलं। वेळ साधारणपणे 8:10 पुण्यातल्या गरवारे चौकात चौथा स्फोट झाला। या 4ही ठिकाणांहून जवळच अण्णांच्या समर्थनार्थ होणाऱ्या उपोषणाचा मंडप आहे। 1 किलोमीटरच्या परिसरात आणि अवघ्या 40 मिनिटांमध्ये हे 4ही स्फोट झाले। वेळ 8:45 या स्फोटानंतर आणखी 2 ठिकाणची स्फोटकं निकामी करण्यात आली। या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाली असून दयानंद पाटील असं त्याचं नाव आहे। त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। रात्री 11 वाजता पाटील यांच्या हातातील पिशवीत स्फोट झाल्यानं पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। ऐन संध्याकाळच्या वेळी सणासुदीच्या काळात आणि रहदारीच्या ठिकाणी झालेल्या 4 स्फोटांनी पुणेकरांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, पुणे।